आजचा आमच्या गल्लीतला पाहुणा आहे उंटवाला. उंटाच्या पायातले घुंगरू आणि त्याची ती ठराविक पद्धतीची धीमी चाल यामुळे घुंगराच्या आवाजावरूनच लक्षात येतं की उंट गल्लीत आलाय. आणि एरवी संपूर्णपणे शहरी वातावरणात वाढलेल्या या मुलांना उंट डिस्कवरी चॅनलवरच दिसायचा, नाही का? आणि उंटाबरोबर हा जो दिसतोय याला म्हणतात सारवान. पण नंदीबैलवाल्यासारखाच हा उंटवालाही प्राण्यांचं पालनपोषण करून लोकरंजन करणाऱ्या भटक्या जमातीतलाच. हेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन. आणि उंटाच्या इतक्या उंच पाठीवर मुलांना नीट बसता यावं म्हणून छानपैकी बैठक घातलेली असते आणि आधारासाठी धरून बसण्याची सोय पण असते, नाहीतर चिल्ली पिल्ली घाबरतील ना. आणि हे उंट अगदी व्यवस्थित ट्रेंड असतात. आता पहा, या मुलींना चक्कर मारून आणल्यानंतर सारवानाच्या आज्ञेप्रमाणे हा उंट आपले पाय कसे फोल्ड करून खाली बसतोय, अगदी सिस्टमॅटिक. अर्थात आता वर बसलेल्या सवाऱ्या मात्र एकीकडे घाबरल्या आहेत आणि एकीकडे त्यांना हसू येतंय.